बर्थडे बॉय आला आहे हो. बर्थडे बॉय हो. आयुष्यात पहिल्यांदा तू सकाळी उठलायस बड्डेच्या दिवशी 4 वाजता. तर तुझं काय म्हणणं आहे त्याआधी आपण जरा नमस्कार करूया. नमस्कार मंडळी आणि नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हाला आमच्याकडून आजची गुड मॉर्निंग एकदम स्वामीमय होणार आहे. सकाळी 3 वाजता उठली आहे मी, रात्री 1ला झोपून, कारण आम्हाला काकड आरती अटेंड करायची आहे आज. सुहासचा बर्थडे ह्या वर्षीचा ओंकारचा एकदम भक्तिमय आणि स्वामींपासून सुरू होणार आहे. सो हे खूप एक्सायटिंग आहे आमच्यासाठी. खूप बरं वाटतं आहे की हा वर्षीचा बर्थडे काहीतरी वेगळा सेलिब्रेट होतो आहे. तर येस, गुड मॉर्निंगच तुम्हाला करायचं होतं आणि साडी घातलेली आहे. बर्थडे ह्याचा आहे पण साडी नाही घातली. हां, तर तुला सांगायचं आहे की आज सकाळी उठलायस तू, पहिला बड्डे असेल 28 वर्षातला की तू सकाळी 4 वाजता उठलास. तर तुला काय बोलायचं आहे मंडळींना जरा मला सांग, कसं वाटतं आहे तुला हा तुझा बड्डे? तू असा स्वामी म्हणजे असा, आणि हे खूप अचानक ठरलं आहे, असं काही ठरलं नव्हतं की ह्या वर्षीचा असा करायचा बड्डे. तर मला प्लीज सांग बरं, असं सांग. येस, बड्डे असा सेलिब्रेट करायचा म्हणजे म्हणता येईल की योगायोगाच आहे. बोल. त्याला योगायोगाच म्हणता येईल, कारण की आम्ही प्लॅन करत होतो मार्चमध्ये यायचं इकडे अक्कलकोट, पण मार्चमध्ये म्हणजे मार्च एंडिंग असल्यामुळे आम्हाला काही जमलंच नाही. तर नंतर काय फर्स्ट वीकमध्येच नंतर कळालं, कोणी सांगितलं तेही सांग ह्यांना. हां, तन्वीने सांगितलं की आणि मार्च एप्रिलमध्ये आपण पॉसिबल आहे. एप्रिलमध्ये असं पण काही जास्त प्रेशर नसतं आणि माझा वाढदिवस पण आहे, तर त्या निमित्ताने आपण आणि लॉंग वीकेंड पण आहे. आणि लॉंग वीकेंड पण आहे, तर एक चांगली ट्रिप पण होत आहे, फॅमिली ट्रिप पण होत आहे. तर येस, भारी वाटतं आहे. म्हणजे वाढदिवस माझ्या स्वामींच्या दर्शनापासून चालू करणार आहे, तर दिवस एकदम भारीच जाणार. येस, तर बघूया आपण हा दिवस भारी, वर्ष भारी, सगळं चांगलं जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर चला आपण सुरुवात करूया. सगळे ऑलमोस्ट रेडी झाले आहेत. आम्हाला 5ची काकड आरती अटेंड करायची आहे. सो लेट्स सी स्वामींच्या मनात आहे की नाही आम्हाला ती काकड आरती आज ओंकारच्या बर्थडेच्या निमित्ताने ती अटेंड करायला मिळते की नाही. त्यासाठीच उठलो, एवढं सगळं रेडी झालं. ह्यांच्यामुळे पहिल्यांदा मुलांच्या आधी रेडी झाल्यात. झालं आहे आमचं पण रेडी. पप्पा बाकी आहेत. झाले. चला आलो सगळं. अभि शांतता आहे. ते लोक पण रितेच चाललेत वाटतं. येस, सकाळी उठलेल्याचा फायदा झालेला आहे. आरती मिळाली, आरती भेटली आहे, दरवाजात आरती मिळाली आहे आणि दर्शन झालेलं आहे. आत्ताच सकाळचं उजाडतं आहे हळूहळू. आणि आता आम्ही चाललो चोळप्पा महाराज मठ. चोळप्पा महाराज मठ की डेज. काय जास्त फिरणार नाही, आता आम्ही खूप दमलो आहे. आमचं गाणगापूर दर्शन पण कदाचित कॅन्सलच होणार आहे, कारण काल रात्रीची पण झोप झालेली नाही. याचे आहे चोळप्पा महाराज मठ.
तुम्ही आता आम्हाला बघता आहात ट्रेनमध्ये, तर तुम्ही म्हणून आम्ही डायरेक्ट ट्रेनमध्ये कसे आलो, तर सांगते, सगळं सांगते, नीट सांगते ट्रेनमध्ये कसे आलो. आम्ही अक्कलकोटला सकाळी तुम्हाला भेटलो, दर्शन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. दर्शन इतकं चांगलं नाही झालं, खूप गर्दीमध्ये झालं, पण ठीक आहे. पण त्याच्यानंतर आमची आज रात्रीची ट्रेन होती 9 वाजताची. आज रात्रीची ट्रेन होती 9 वाजताची आणि आम्ही जाणार होतो गाणगापूरला. पण आम्ही डिसाईड केलं की 2 दिवस आमच्या झोपाच झाला नव्हता. तर आम्ही विचार केलं की प्लॅन आपण कॅन्सल करूया आणि आमच्या ट्रेनच्या तिकीट्स पण आमच्या वेटिंगच होत्या. म्हटलं ठीक आहे, वेटिंगच आहे, असं पण तर चलती में निकल जाते, रात को नींद तो पूरा कर लेंगे. तर अशा प्रकारे आपला हा डे 2 पण असा तिथे कदाचित. तर मग आता आम्ही चाललोय घरी. तर आता कधी आम्ही मस्त आजचा दिवस 5 तारीख आम्ही गाणगापूरला पण जाणार होतो, पण बड्डे बॉयची इच्छा झालेली नाही. 2 रात्र न झोपलेले चेहरे बघा, बड्डे बॉयचे चेहरे आणि बाकीच्यांचे पण चेहरे बघा जरा. तर घरी आलेलो आहे, तुम्हाला ट्रेनमध्ये भेटलो आम्ही. त्यानंतर डायरेक्ट आता फ्रेश वगैरे झालो घरी येऊन. काही व्हिडिओ करता आला नाही, जसं मी तुम्हाला आधी सगळ्या गोष्टी सांगितल्याच आहेत, पण व्हिडिओ एंड केला नव्हता, म्हणून हा व्हिडिओ एंड करायला आता आम्ही तुम्हाला भेटतोय. फ्रेश झाले. ट्रेन पण आमची खूप लेट झाली, 3-4 तास लेट झाली ट्रेन, जी 7:45-9ला पोहोचणार होती. ते आम्ही डायरेक्ट 10:30 8:45ला त्यासाठी 10:30-11:45ला आम्ही घरी आलो. म्हणजे उतरलो पण 10-10:30ला असं सगळा सीन झाला आहे. त्यामुळे अजिबात एनर्जी नाही आहे. तर आता फ्रेश होऊन म्हटलं आधी व्हिडिओ एंड करेल, कारण की ते विसरलो की विसरलो. तर येस, आणि तुम्हाला हे पण मला इन्फॉर्म करायचं होतं की ह्या 2 व्हिडिओमध्ये सगळं, कारण की फॅमिली होती आणि प्रवास करत होतं, तर तुम्हाला प्रॉपर बजेट देता आलं नाही तर घाबरू नका. या व्हिडिओ खाली असे लगेच कमेंट कर नका श्रीवर्धन सारखे, तू ह्या करताना तो कॅमेरावर हलतोय. मला दिसला ओंकार. ठीक आहे, बोल. तर तुम्ही म्हणाल की काय व्हिडिओमध्ये टाका, म्हणून ह्याचा थंबनेल पण मी तसं टाकलेलं नाही की डिटेल व्हिडिओ. तर तसा सिट डाऊन एक डिटेल व्हिडिओ आम्ही बनवणारच आहे. तो लवकरच ह्या व्हिडिओच्या नंतर तो मी टाकणार आहे यूट्यूबवरती. त्याच्यात तुम्हाला समजेल की किती खर्च झाला, कुठे राहिलो, कसे फिरलो, ते सगळ्याच गोष्टी. आता आम्ही दोघंच, मोस्टली आम्ही दोघंच ट्रॅव्हल करतो, तुम्हाला कपल एक देऊन टाक, पण आता आम्ही पर पर्सन डिवाइड करू की किती खर्च झाला. तर ते सगळं डिवाइड करायला आम्हाला जरा वेळ लागेल, सगळं लिहून काढावं लागेल. तर ते सगळं करतो आणि तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येते की तुम्ही कसं. आणि 3 दिवस जर तुमच्याकडे असतील ना, 3 दिवस किंवा 2 दिवसात पण आरामात होऊ शकतं. आमचं नाही झालं, कारण की मी नेहमी प्री बुकिंग वगैरे करते. ह्यावेळी मी लक्ष दिलं नाही, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणजे आता मी जे जाऊन आलोय त्याच्यामधून एक एक्सपिरियन्स आम्हाला आला की ही ट्रिप कशी होऊ शकते एकदम फायनल वाली. जर प्री प्लॅन प्रॉपर असेल तर काही होणं 2 दिवसात तुम्ही आरामात 3 देवदर्शन करू शकता. आम्हाला झोप नव्हती 2 रात्र, त्याच्यामुळे आम्ही गाणगापूर कॅन्सल केलं. पण ते पण आम्ही तुम्हाला कसं करू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगणार. आणि पुढच्या वेळी जेव्हा आपण जाऊ तेव्हा ते पूर्ण तुम्हाला करून दाखवू 3 गोष्टी एका दिवसामध्ये. येस, तर एंड करूया. बड्डे बॉयचा बड्डे अख्खा ट्रॅव्हलिंग मध्ये आमच्या गेलेला आहे, पण ठीक आहे, काय करू नाही शकत आपण. तर येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, हसत राहा, हेल्दी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.